नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि आज आहे संडे. तर आज माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे. ॲक्च्युली माझा बड्डे होता 26ला, पण तो काय सेलिब्रेट करता आला नाही कारण की तेव्हा नवरात्री होती आणि माझे उपवास पण होते. तर आज रविवारी बड्डे सेलिब्रेट करणार आणि आजचा मेनू काय काय आहे तो मी तुमच्या सर्वांशी शेअर करणार आहे. ओके, चला. तर सगळ्यात पहिलं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मॅरिनेट करून ठेवले होते लॉलीपॉप, तर ते आपण फ्राय करणार आहोत. आणि मी जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवलेली आहे, कारण की लॉलीपॉप हे आतूनपर्यंत फ्राय झाले पाहिजेत, चांगले शिजले पाहिजेत म्हणून. आणि आपले घरातलेच मसाले मी ह्याच्यामध्ये वापरले आहेत. आणि वरून मी त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे जरा क्रिस्पीनेस येण्यासाठी. आणि आता हे आपण फ्राय करून घेऊया आणि साईड बाय साईड ग्रीन चिकनची तयारी करूया. ग्रीन चिकनसाठी मी घेतला आहे कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, काळी मिरी, जिरं, आलं, लसूण, लिंबू आणि मिरची. कढीपत्ता आणि लिंबू जो आहे तो आपण नंतर पेस्ट झाल्यानंतर, बाकीच्या वस्तूंची पेस्ट झाल्यानंतर वरून आपल्याला टाकायचं आहे. आता आपण चिकनमध्ये पेस्ट, आपला घरातला मसाला, मीठ आणि चिकन मसाला मी घेतला होता, तो मी ह्याच्यात चांगलं मिक्स करून घेते. आणि आत्ता इथे मी एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे आणि तेल बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन आहे, आता ते आपल्याला ह्या तेलात सोडायचं आहे. ह्याच्या फोडणीला आपल्याला कांदा वगैरे काहीच द्यायचं नाही आहे. हे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तेच डायरेक्ट आपल्याला तेलात सोडायचं आहे. आणि हे तेलात चांगलं आपण परतून घेऊया. आणि ह्यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, पाणी ह्याला आपोआप सुटत जाणार. आणि हे आता चांगलं मिक्स करून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि ह्याची पण फ्लेम आपण मीडियम ठेवायची. आता आपल्याला बनवायचं आहे हॉटेल टाईप चिकन ग्रेव्ही. त्याच्यासाठी मी इथे आता कांदा चांगला भाजून घेते, जास्त नाही भाजायचा आहे. थोडंफार नरम होईपर्यंत आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. आणि कांदा भाजून झाल्यानंतर सेम आपल्याला टॅमॅटो भाजून घ्यायचा आहे तव्यावर. टॅमॅटोमध्ये आपण ॲड करणार आहोत आलं आणि थोडीशी लसूण. आणि आता हे चांगलं मऊ होईपर्यंत, टॅमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आता आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत तव्यावरती. आणि मी आता इथे काही गरम मसाले घेतले आहेत, हे आता आपण चांगले तव्यावरती भाजणार आहोत. थोडे फक्त 1 मिनिटासाठी किंवा 2 मिनिटासाठी आपण हे फक्त भाजून घेणार आहोत तव्यावरती. आता ह्याच्यामध्ये मी बडीशेप सांगायची विसरली होती, ती मी आता नंतर ॲड केली आहे. आणि हे भाजून घेऊन आता आपण एका भांड्यात तेल घेऊन त्याच्यामध्ये मी आता तेजपत्ता सोडला आहे. आणि जो आपण कांदा भाजून घेतला होता त्या कांद्याची आता मी पेस्ट करून ती पेस्ट आता तेलात सोडणार आहे. ही आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी कांदा हा भाजून घेतलेला आहे. त्याच्यामुळे जेवढी पण आपण आता कांदा भाजला त्याची पूर्ण पेस्ट आता आपण या तेलात सोडणार आहोत. आणि फक्त या कांद्याला, त्या प्युरीला तेल सुटेपर्यंतच आपण फक्त इथे भाजणार आहोत. हा ऑलरेडी आपण भाजून घेतलेला आहे. आणि हा कांदा चांगला भाजून झाला की आपण जो टॅमॅटो पण भाजून घेतला होता त्या टॅमॅटोची पण प्युरी आता आपण ह्याच्यामध्ये घालणार. आता आपण आता टॅमॅटोची प्युरी घालणार आहोत. या टॅमॅटोच्या प्युरीमध्येच मी गरम मसाले जे भाजून घेतले होते ते मिक्स करून एकत्रच प्युरी करून घेतली आहे सगळ्याची. आणि आता काजू आणि मगज हे मी भिजत ठेवले होते आणि त्याची पण आता पेस्ट करून घेणार आहोत. आणि आता बघा ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि चांगले बुडबुडे पण येत आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या घरातले जे मसाले आहेत, आपला मालवणी मसाला आणि आपली घरातली हळद ती टाकणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये मी थोडासा किचन किंग मसाला टाकला आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, मला किचन किंग मसाल्याचा फ्लेवर आवडतो. आणि याच्यामध्ये आता टाकणार आहोत चिकन मसाला. आणि आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया. आणि हे चांगलं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही. आणि दही टाकताना आपण गॅस फास्टच ठेवूया. दही टाकताना गॅस फास्ट ठेवायचा असतो. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं तर ह्याच्यामध्ये आपण जे चिकन धुवून घेतलं होतं ते टाकूया आणि चांगलं मिक्स करूया ह्याला. आणि चांगलं हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया.
आणि आपल्याला हवं तेवढं घट्ट करायचं, तेवढं पाणी घालून झाकण मारून आपण हे थोडा वेळ शिजत ठेवायचं. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, त्यात मी बारीक चिरलेला लसूण घालणार आहे. ह्याच्यात मी कोणत्याही भाज्या ॲड केल्या नाही आहेत, कारण की लहान मुलं भाज्या खात नाहीत, म्हणून मी ह्याच्यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड केल्या नाहीत. आता ह्याच्यामध्ये मी शेजवान सॉस, आपला टॅमॅटो सॉस, सोया सॉस आणि विनेगर हे मिक्स केलेलं आहे. आणि आता हे चांगलं ह्याला आपण कड काढूया आणि ढवळून घेऊया हे आपण. आणि आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरमध्ये जरासं पाणी घालून ते कॉर्नफ्लॉवर ह्यात मिक्स केलं आहे, हे पण आपण चांगलं ढवळून घेऊया. आता ह्याच्याने जी ही ग्रेव्ही आहे ती आणखीन घट्ट होईल. आणि ती थोडा वेळ आपण त्याला थोडा कड काढला आणि थोडी घट्ट अशी झाली अशी वाटली की त्याच्यामध्ये आपण जे लॉलीपॉप मगाशी फ्राय करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि चांगलं ढवळून घेऊया. आणि ह्याच्यावरती वरून आपण कोथिंबीर टाकूया. आणि अशा प्रकारे आपलं चिकन लॉलीपॉप मसाला ड्राय तयार. लहान मुलांना हे फार आवडतं. तर सगळ्यात पहिला मेनू आहे आपला हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही बनवली आहे मी इथे. आणि त्यानंतरचा मेनू आहे ग्रीन चिकन, हे बघा. आणि त्यानंतर होतं लॉलीपॉप, जे मी लहान मुलांसाठी बनवले. आणि त्याच्यानंतर चपात्या मी सकाळीच बनवल्या होत्या, लवकर बनवून ठेवल्या होत्या. आणि मग जिरा राईस आणि मग सोलकढी होती, ती आम्ही आदल्या दिवशीच बनवली होती. मस्त ही थंडगार झाली होती आणि इथे मुलांनी एन्जॉय केले. लॉलीपॉप होते, हा सगळ्यांना लॉलीपॉप आवडले. आणि त्यानंतर आम्ही माझा बड्डे सेलिब्रेट केला. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि माझे जे लाँग व्हिडिओ आहेत ते मी फक्त फेसबुक आणि यूट्यूबवरती पोस्ट करते. आणि जर तुम्ही हा माझा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर मला नक्की फॉलो करा. आणि यूट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टाटा, बाय बाय, मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.